सन्माननीय महापौर महोदय, नाले सफाई हा विषय 2018च्या जुलै नंतर वसई विरारकरांच्या जिव्हाळ्याचा विषय झालाय. कारण 2018च्या जुलैमध्ये संपूर्ण वसई बुडाली आणि त्याच्यानंतर निरी IITचा अहवाल आला, त्याचा अंतिम अहवाल आला, त्याच्यावरती काय कारवाई झाली याच्यावरती सातत्याने चर्चा झाली आणि मग नाले सफाईचा विषय हा प्रत्येक जो नागरिक आहे, लोकप्रतिनिधी आहे, हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय झाला. आता या ठिकाणी नाले सफाईसाठी 18 कोटीच्या मंजुरीसाठी आपण प्रस्ताव प्रशासनाने आणलेला आहे. महापौर महोदयांनी या संदर्भात जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना विचारणा केली की ही 18 कोटी रक्कम आली कुठून, याचा थोडासा आम्हाला तपशील द्यावा, परंतु तपशील आम्हाला आजपर्यंत मिळालेला नाही. नाले सफाईच्या संदर्भात ऑडिट रिपोर्ट मध्ये वारंवार अनेक सूचना केलेल्या, अनेक गंभीर सूचना केलेल्या आहेत. म्हणजे आपला लोकल फंडाचं जे ऑडिट आहे, लोकल फंडाच्या ऑडिट मध्ये 2018-19 आणि 20-21 पर्यंतचे जे ऑडिट आहे त्याच्यामध्ये एक त्यांनी छोटासा नोंद दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे महापालिकेला जो खर्च करावा लागतो त्याचं निवेदन दिलं आहे आणि प्रमाणे खर्च पाहता मनपास मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री भाडे अदा करावे लागत आहे. याबाबत मनपाने यंत्रसामुग्री विकत घेण्यासाठी किती व भाडे करार करण्यासाठी किती खर्च येतो याबाबत अभ्यास करून खर्चात बचत होत असल्यास त्या भाडे तत्वावर मशिनरी घेण्याऐवजी मशिनरी विकत घेऊन भाडे तत्वावर दिल्यास फायदा होऊ शकतो असे लेखा परीक्षकाचे मत. याच्यामध्ये त्यांनी एक प्रमाणक दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या प्रमाणकामध्ये 2020चं प्रमाणक आहे. त्यांनी ओंकार कन्स्ट्रक्शनला 17/4/2019 ते 10/6/2019 या कालावधीत एक्सकव्हेटर आणि तराफ्यासह याचा 38 दिवस वापर केला आणि त्याचं 38 लाख रुपये भाडं दिलं आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये त्या सेम मशीनची मार्केट व्हॅल्यू आहे 36 लाख रुपये. 38 दिवस वापरलेल्या मशीनची किंमत आहे 36 लाख रुपये आणि याच विषयावरती महापालिकेला त्यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाला सांगितलंय की याचा अभ्यास करा. कुणी अभ्यास केला? मी मागतोय की तुमचं भाडं किती आहे ते सांगा, आम्हाला त्याची किंमत काढू दे. परंतु महापालिका प्रशासनातले जे अधिकारी आहेत 19 कोटीचं 20 कोटीचं कोटीच्या कोटी उठाल्या. अरे परंतु हा जनतेचा पैसा आहे. आपण खर्च करताना ऑडिट कशासाठी करतो? सीएजीच्या ऑडिटचे रिमार्क आहेत, लोकल फंडाच्या ऑडिटचे रिमार्क आहेत. कुठल्याच विषयाला तुम्ही विषय गांभीर्याने घेणार नाही, कुठल्याच विषयाला गांभीर्याने लोकांचे मुळात त्यांनी त्याच्यासोबत एक अजून रिमार्क मारलेला आहे की तुम्ही जे गाळ काढण्याचा विषय आहे, हा गाळ जो त्या क्युबिक मीटर मध्ये जेवढा गाळ काढला त्या प्रमाणात पैसे द्यायला पाहिजेत. पण आपली पद्धत काय तर तासावारी. आता किती तास त्यांनी मशीन चालवली याच्यावरती भाडं देण्यापेक्षा जर त्याचा किती क्युबिक मीटर माल आहे, किती क्युबिक मीटर गाळ काढला हे जर केलं तर हे पैसे किती कमी होतील. परंतु प्रशासनाला याच्यामध्ये इंटरेस्ट कुठलाही इंटरेस्ट नाही आणि असा आता आम्हाला एक भीती दाखवली जाते की आता पावसाळा जवळ आलाय, आता पावसाळा जवळ आलाय, तुम्ही नाही केलं तर याच्यामध्ये लोक उडतील. आता तुम्हाला सन्माननीय महापौर महोदय मी सांगतोय की अनेक ठिकाणी मी सुद्धा नाल्याचं परीक्षण करतोय. अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी मोठी गटर नाल्याला मिळतात त्याच्या 100-200 मीटर परिसरामध्ये गाळ जमा होतो. इतर ठिकाणी जमा होतो का? तर त्याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. किती क्युबिक मीटर गाळ काढला, त्याची वाहन कशी केली, कुठे टाकला, याचं कुठलंही उत्तर प्रशासनाकडे नाही. आम्ही फक्त इथे बसून त्यांचे 18 कोटीचे 25 कोटीचे प्रस्ताव मंजूर करायचे, परंतु सभासदांना या बाबतीत कुठली माहिती नाही. त्यामुळे ह्याचं भाडं किती आणि त्याची मूळ किंमत किती याचा संपूर्ण गोष्टीला प्रशासनाने सादर करावा. आम्हाला मंजुरीच्या अगोदर आम्हाला तर कळू नये. लोक सुद्धा ऑडिट रिपोर्ट वापरतात. दुसरा विषय आहे साहेब, याच्यामध्ये महापालिकेने 5 कोटी रुपयाची 2 वाहनं खरेदी केली. ती कशासाठी? तर ते आपल्या विषयाला मिळणार नाही. म्हणूनच म्हणतोय की 5 कोटीचं जे वाहन 2 वाहनं घेतली त्याचा 1 दिवस वापर झाला नाही.
याची जबाबदारी कोणी? हे कोणी घ्यायला लावली? कोणी सजेस्ट केली? वापर नाही झाला तर त्याची जबाबदारी कोणाची? सर्वसामान्य नागरिकांची का? हे एवढा सगळा जो एवढा भ्रष्टाचार होतोय याची जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांची का? मग नागरिकांवरती त्यांची नागरिकांची चौकशी करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, ही परिस्थिती आहे. त्याच्यासोबत महापौर महोदय, त्याच्यासोबत मी सांगतो की आपण नाले सफाईवर बोलतो. नाले सफाईचा विषय जो आहे तो कशासाठी घेतो? तर पाणी जमेल, पाणी भरणा होईल. परंतु निधी आयआयटीचा रिपोर्ट, याच्यासोबत जो निधी आयआयटीचा रिपोर्ट आहे त्याच्यात ज्या सूचना, छोट्या छोट्या सूचना केल्या त्या सुद्धा त्याचा अवलंब केला जात नाही. एका होल्डिंग पॉईंटचा विषय, पण तो ठीक आहे. आमच्या सन्माननीय आमदार राजा नाईक साहेबांनी 50 कोटीसाठी निधी दिला, त्याचा प्रस्ताव कलेक्टरकडे गेलेला आपत्ती निवारणावरून. त्याच्यासोबत ह्या सगळ्या नाल्यांवरती अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी लोकांना कलवट बांधून रस्त्यासाठी परवानगी दिली, त्या लोकांनी कलवट न बांधता त्याच्यामध्ये भराव केला, छोटे छोटे पाईप टाकले. आज ते सगळे पाईप, हे सगळे जे अडथळे आहेत लोकांच्या घरादारामध्ये पाणी जाण्यासाठी कारण ठरतात. पण त्याच्यावरती प्रशासन काय कारवाई करते का? काय कारवाई? अजून एक महोदय, माझं फक्त एक महोदय, एक नाला जो आहे 900 मीटर बाय 35 मीटरचा नाला, त्याची जागा राखीव आहे. आता आपण जो तुंगारेश्वर वरतून पाणी येतो गोखिवड्याला, सुरक्षा स्मार्ट सिटी आहे, त्या सुरक्षा स्मार्ट सिटी मधून एक 900 मीटरचा नाला थेट नायगाव साईडला, म्हणजे आपली जी सोपारा खाली आहे, तो पाणी थेट नायगाव साईडला जाणून सोडण्यासाठी एक नाला आहे. जागा रिझर्व महापालिकेच्या ताब्यात आहे. काय लागणार आहे? फक्त जेसीबी मशीन लागणार आहे. कारण तुम्ही जी माती काढली तर बाजूला ती ठेवण्यासाठी जागा पण आहे. आपले जे कार्यक्षम अधिकारी आहेत, आता डेप्युटी इंजिनियर सूर्यवंशी होते, या सगळ्यांच्या पाठी लागून झालं, लेखी पत्र दिलं. एक नाला खोदण्यासाठी महापालिकेला 3 वर्ष लागतायत साहेब. याच्यामध्ये काय आहे की ते वरतून जे पाणी येतं ते वेगाने इथे नवगडकडे येतं. भरती जर आली तर सोपारा खाडीतलं, त्या नायगाव खाडीतलं पाणी जे आहे ते येतं आणि ही इकडचं पाणी आलं तर आमच्या पश्चिमेला, सोपारा असेल, वसई असेल, या पश्चिमेला जे पाणी भरतं त्याच्यात मुख्य वाटा या वरतून येणाऱ्या पाण्याचा आहे. या छोट्या छोट्या गोष्टी जर होत नसतील आणि जर त्याच्यावरती आम्ही वारंवार मंजुऱ्या देतो, आम्हाला अशी भीती घालली जाते की तुम्ही जर मंजुरी नाही दिली तर पावसाळ्यात काय होणार आहे? साहेब, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि प्रशासनाने ऍक्च्युअल ज्याच्यामध्ये जो ऑडिट मध्ये सांगितलेलं आहे त्यांनी वाहनाची किंमत आणि भाडं द्यावं ना. 18 कोटी कुठल्या आधारे तुम्ही आला? त्यामुळे या सगळ्या विषयावरती गांभीर्याने चर्चा विषय व्हावा आणि त्यामुळे अशा 18 कोटीला आमची मंजुरी नाही. धन्यवाद.